श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अधिक महिन्यात शनिदेवाची पूजा कशी करावी, शनीच्या साडेसाती आणि ढय्यापासून आराम मिळवण्यासाठी, अडकलेले कामे पूर्ण होण्यासाठी आपण येथे काही शनिदेवाचे उपाय करणार आहोत। तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला इथे तुमची समस्या पूर्ण होईल। शनिदेव माणसाला त्याच्या कृतीतून अनुकूल प्रदान करतात। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करतात, अनेक दिवशी उपवास करतात, पण त्यांना काही फायदा होत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार आपण इथे उपाय बघणार आहोत। तर शनिवार हा न्यायदेवता आणि शनिदेवाला समर्पित आहे, त्यामुळे शनिवारी शनिदेवाला प्रसन्न आपण कसं करायचं, तिथे विविध उपाय करतात लोक, पण काही फायदा होत नाही। उपासना केली, उपाय केले तरी होत नाही। तर इथे आपण सगळ्यात मोठा कारगर उपाय इथं पाहणार आहोत। तर त्या उपायाने तुम्हाला साडेसातीचा त्रास खूप कमी होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला शनिवारच्या दिवशी साडेसाती आणि ढय्याची पीडित लोकांसाठी काही खास उपाय इथे सुचवला आहे। असे केल्याने साडेसाती आणि ढय्यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि त्याच्या कामातील अडथळे दूर होतात। तर हे कोणते उपाय आहेत, तर शनीच्या साडेसाती आणि ढय्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण इथे काही उपाय पाहणार आहोत। साडेसाती आणि ढय्या उपाय, शमीचं झाडं बघितलं असेल, शमीच्या झाडाच्या रोपाचा कलवा, म्हणजे शनिवारी शमीच्या रोपांवर कलवा म्हणजे धागा बांधणे, जे आपण सत्यनारायणाला जो लाल कलरचा धागा वापरतो त्याला कलवा म्हणतात। तर शनिवारी शमीच्या रोपांवर कलवा बांधून त्यावर थोडी हळद शिपडायची आहे। हळद म्हणजे विष्णूचं खूप आवडतं एक प्रतीक आहे ते। तर त्यावर थोडीशी आपल्याला शमीच्या झाडावरती हळद शिपडायची आहे। हळद शिंपडल्याने साडेसातीच्या काळात जर शनिवारी हा उपाय केल्याने त्रासापासून मुक्ती मिळते। शमीची वनस्पती शनिदेवाला खूप प्रिय आहे, तर तुम्ही ते तुमच्या दारात लावली तरीसुद्धा खूप काही तुम्हाला अडचणी दूर होईल आणि वैवाहिक जीवनात अडचणी दूर होतील। तर धोत्र्याच्या फळाचा इथे उपाय सांगितला आहे। जर तुम्हाला शनीच्या कृपापासून मुक्ती मिळवायची असेल तर धोत्र्याचे एक छोटासा उपाय आहे, तुमच्यासाठी शुभ ठरू शकते। साडेसाती आणि ढय्याच्या त्रासातून सुटका होते। तर धोत्र्याच्या फळाची मूळ आहे ते शनिवारच्या दिवशी तुम्हाला धारण करायची आहे। तुम्ही गळ्यात सुद्धा बांधू शकता, हातात सुद्धा बांधू शकता। तर शनिवारच्या दिवशी ते तुम्ही हातात बांधल्याने तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होईल। हा म्हणजे शनिवारच्या दिवशी, शनिवार दिवस हा शनिदेवाचा खूप शुभ दिवस मानला जातो। तर शनिवारच्या दिवशी हे तुम्हाला उपाय करायचे आहे। शनिवारच्या दिवशी कृपा मिळवण्यासाठी शनिवारच्याच दिवशी तुम्हाला हे धतुऱ्याचं मूळ धारण करायचं आहे। तुम्ही हातात बांधू शकता किंवा गळ्यातसुद्धा बांधू शकता। धोत्र्याचं झाड तुम्ही पाहिलंच असेल, महादेवाचं अत्यंत प्रिय हे झाड आहे। तर त्याचे मुळा तुम्हाला आणायचे आहे, त्याचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्याच्यावर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर ते तुम्हाला शनिवारच्या दिवशी धारण करायचं आहे। तुम्ही गळ्यात बांधू शकता, हातात सुद्धा बांधू शकतात, कमरेत बांधू नये, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो। तर तुम्हाला गळ्यात किंवा हातात बांधल्याने तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होईल। तर त्यानंतर तेलाचं दान कसं करायचं, तर कुंडलीत तुमच्या शनिदोष असेल तर त्यासाठी आपल्याला तेलाचं दान करायचं आहे। त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी शनिवारी तेल दान करायचं आहे। त्यानंतर भांडीचे वाटप करायचं आहे, म्हणजे भांडे असतात त्याचं दान करायचं आहे। त्यामुळे साडेसाती दूर होतो, शनिदेवाची कृपा होते। शनिदेवाला मोहरीचं तेलसुद्धा अर्पण करायचं आहे। मोहरीचं तेलसुद्धा शनी महाराजला खूप अत्यंत प्रिय आहे। मोहरीचं तेल अर्पण केल्याने शनीची साडेसाती आणि ढय्याच्या त्रासलेल्या व्यक्तीला आराम मिळतो। तसेच शनिवारी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण केल्याने शनिदेवाच्या साडेसातीतून ढय्याच्या त्रासातून व्यक्तीला आराम मिळतो। शनिवारी तेलाची दान आणि भांडी वाटल्याने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो
आणि तुमच्या कुंडलीतील शनी दोष असल्यास या उपायाने तुम्हाला खूप काही आराम मिळेल. तर सातमुखी रुद्राक्ष हे शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवते. सातमुखी रुद्राक्षसुद्धा शनी महाराजला अत्यंत प्रिय आहे. तर शनी जयंतीच्या दिवशी जयंती तर येऊन गेली, पण शनिवारी पण तुम्ही धारण करू शकता. शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला सातमुखी रुद्राक्ष धारण करायचं आहे. त्यामुळे सुद्धा शनी भगवान आणि शनिदेव दोघांचाही आशीर्वाद इथे तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यानंतर हनुमानजीची पूजा. तर हनुमानजीची पूजा ही शनिवारी किंवा मंगळवारी केल्या जाते, पण शनिवारी सुद्धा केल्याने तुम्हाला शनी महाराजची साडेसातीच्या त्रासातून खूप काही शांतता मिळेल. शनिवारी साडेसातीच्या प्रभावामुळे त्याचे त्राससुद्धा कमी होईल. आणि शनिवारी हनुमान चालीसाचे पठण केल्याने शास्त्रात सांगितलेले आहे की शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेवाकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. आणि शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो. आणि या दिवशी हनुमान चालीसाचं पठण केल्याने शनिदेवसुद्धा त्रास देणे थांबवतात. तर शनी महाराज आणि हनुमानजी हे खास जिगरी दोस्त होते. तर त्यांची जर सेवा केली तर शनी महाराज शांत होतात आणि तुम्हाला साडेसातीपासून मुक्तता देतात. तर तुम्ही इथे हनुमानजीची चालीसासुद्धा पठण केल्याने तुम्हाला खूप काही त्रास कमी होईल. तर शनिवारी हे तुम्हाला उपाय करायचे आहे. तर हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातली सर्व संकटे दूर होईल आणि साडेसातीचा प्रभाव कमी होईल. आणि तुमच्या कामात अडथळे येत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि अवश्य लाभ घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.